तर आता आपल्यासोबत आहेत सुमित बडवे, जे आपल्या पथकाचे खेळाडू आहेत. तर आपण ह्यावेळी काळा घोडा फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झालो आहे थर लावण्यासाठी, आणि आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करतो आहे तिकडे. तर त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? खूप मस्त वाटतं. आपण एक आगळावेगळा खेळ खेळतो आहे, आपल्या हंडीसारखाच पण काहीतरी दुसऱ्या पद्धतीने थर लावतो आहे. तर प्रॅक्टिस तर खूप चांगली झाली आहे. आता उत्सुकता आहे फक्त आपण तिकडे कसे परफॉर्म करतो आहे आणि किती मस्त आपण आपला आर्यन्स दाखवतो आहे. तर मजा येईल. आणि प्रॅक्टिस तर आपण खूप आधीपासून केली, तर मग सगळ्यांना आत्मविश्वास तर आहेच की आपण करूच. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आणि तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय आहे आर्यनसोबतचा? ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हटलं तर मी पहिल्या वर्षीचा जो प्रो होता तेव्हा स्टेडियममध्ये बसून बघत होतो, आणि नंतर हंडीच्या दिवशी पण आलो. तर मग जी लहानपणी खेळायचो आम्ही असंच हंडी वगैरे, तेव्हा तो जो लहानपणीचा जो अनुभव होता माझा तो पुन्हा जागा झाला, आणि म्हटलं की यार आपण पण करूया, मजा येईल. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. थँक्यू. आपल्यासोबत करण पण आहे. करण आपला पहिला एक्का होता ज्याने 5 थराची सलामी दिलेली, आणि आज तो आता शिडीमध्ये खेळतो आहे आणि वेगवेगळ्या पोझिशनला खेळतो आहे. तर करण, तुझा एक्सपिरियन्स काय आहे? म्हणजे आपण ह्याही थोडं वेगळं ट्राय करतो आहे, स्पेन चायना ट्राय करतो आहे, तर त्याबद्दल तुला काय बोलायचं? काळा घोडा फेस्टिवल सर्वप्रथम तर MRDKचे मी आभार मानतो की आम्हाला खूप मोठी सुवर्ण संधी दिली आहे. आणि जसं की आपले जे 2 पदाधिकारी होते स्पेनला गेलेले, त्यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग केला असं म्हणेन की त्यांनी शैली शिकून आली, आणि जे आपण जे आत्मसात करून आपल्या इंडियन स्टाईलमध्ये तर आपण खेळतोच चांगले, पण त्यांच्या स्टाईलमध्ये पण आपण खेळणारच आहोत. आय होप की आपण सर्व खूप बेस्ट देऊ आपल्या ऑडियन्सचं. आणि आता ह्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे आता ओव्हरऑल दहीहंडीचं फ्युचर आहे, तर ह्याने काय फायदा होईल असं वाटतं? हो, नक्कीच फायदा तर होणार आहे. कारण का तिथे 3 महिने प्रॅक्टिस चालायची, तिथे आता सर्व गोविंदा पथक वर्षावर प्रॅक्टिस सुरू करत आहे. जसं कबड्डी, क्रिकेटचे जसे म्हणजे वेगवेगळ्या खेळाचे प्रॅक्टिस चालते, तशी आपल्या सुद्धा खेळाची प्रॅक्टिस चालणार आहे. प्रत्येक खेळाडू हा कॉन्फिडंट होईल तेवढाच, आणि आपले जो खेळ आहे तो नेक्स्ट लेवल जाऊन 0 इंजुरीज जे आपण जो आपला 0 इंजुरीज जो आपण प्रयत्न करत आहे तो नक्कीच सफल होईल असं मला वाटतं. थँक्यू. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. हां, मी एकेकाला विचारतो. तर आपल्यासोबत टीम आहे आर्यनची परत एकदा, आणि ह्यावेळी थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे. तर मी ह्याला विचारतो, हर्षला विचारतो की आताच 4-5 महिन्यापूर्वी आपण दहीहंडीचा सराव करत होतो, आणि आता थोडा कॅटॅलोनियन स्टाईल थोडा सराव करतो आहे. तर तुला एक्सपिरियन्स काय आहे याबद्दल? कसं वाटतंय तुला सगळं? आता जसं करण बोलला की निखिल दादा आणि अविनाश दादांनी जे काय स्पेनला लावून त्यांनी जे बघितलं आहे, आता ते आपल्याकडून तो एक्झिक्यूट करून घेतात. जे काही गोष्टी त्यांनी बघितल्या आहे आपल्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायला बघतं, त्यांची जरा आपण स्टाईल अडॉप्ट करायला बघतं. आता एक आपल्याला प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी भेटली की काळा घोड्याला परफॉर्म करायला. आपण तर करणारच होतो प्रॅक्टिस, पण अजून एक आपल्याला म्हणजे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी भेटली. बोलतात ना स्टार्स अलाइन होतात, तसंच प्रॉपर एक ऑपॉर्च्युनिटी भेटली. असं निखिल दादा बोलतो ग्राउंडवरती आपल्याला बोललेलं आहे याबद्दलच. तर जिथे आपण आता परफॉर्म करायला जातं, जेवढी मेहनत केली आहे त्याप्रमाणे आपला परफॉर्मन्स प्रॉपर होईल. आणि मला तर पूर्ण विश्वास आहे की आर्यनने जेवढी प्रॅक्टिसमध्ये जाण होतली आहे ना ते प्रॉपर रंग लावून येईल. आणि या प्रॅक्टिसचा आपल्या दहीहंडीच्या प्रॅक्टिससाठी काही फायदा होईल असं वाटतं तुला? हां, होईल ना. आता जसं आपण एक नवीन स्टाईल अडॉप्ट करायला बघतो आता, तर नवीन काय काय शिकायला भेटतं. म्हणजे आपण कसं आधीपासूनच इंडियन स्टाईलने थर लावत होतो, आता जरा स्पेन कॅटॅलोनियन स्टाईलने थर लावतो. तर असं नवीन गोष्टी शिकायला भेटतात. आता खूप चांगलं वाटतं, आणि त्याने नक्कीच आपल्या दहीहंडीचा फायदा होईल. मी ओमकारला विचारतो की म्हणजे आपण नॉर्मली आता दहीहंडीला थर लावतो, पण आता फर्स्ट टाईम असं होतं की म्हणजे असं एक मिड सीझनमध्ये वर्षाच्या मध्येच कधीतरी एकदा आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ती पण काळा घोडा फेस्टिवलला, आणि तिकडे पण थर लावणार आहे. तुझं त्याबद्दल काय मत आहे? काय वाटते तुला? हे चांगलं आहे, आपल्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. आपण पहिल्यांदा आपणच लावतो, आधी गोविंद पथक आपण पहिल्यांदा तिथे थर लावतो, खूप अभिमानाची गोष्ट वाटते. आणि तुझं या नवीन आपली जी आपण हे चालू केलं आहे त्याबद्दल काय मत आहे तुझं? म्हणून की आपण आज जे थर लावणार आहे ते आपल्या भारतीय देशातले बघतात आहे,
वाटेल की महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये पहिल्यांदा आर्यन गोविंद पदक त्यांच्या जागी थर लावणार. त्याबद्दल आपल्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो की चांगला परफॉर्मन्स होईल. आणि आपल्यासोबत बुडके काका आहेत, आपल्या सगळ्यांचे फेवरेट. काका तुम्ही खूप आधीपासून पदकामध्ये आहे, तुम्ही खूप आधी गोविंदा पथकमध्ये 10 वर्ष आहे. त्या 10 वर्षामध्ये मी बरंच काय बघितलं. म्हणजे त्या 5 थर लावायचे 6 थर लावायचे त्यावेळी मी त्यांच्यामध्ये बघतोय असं असायचं मध्ये म्हणजे थोडा शिकवायचं असं होतं. त्याच्यानंतर म्हणजे अशीच मुलं लहान मुलं आली आपली 5 थर लावले, 5नंतर 6 थर लावले, त्यानंतर 7 थर लावले. त्यानंतर असं वाटलं म्हणजे अजून अशी मुलं यावी. जेव्हा मी लालबाग असताना जेव्हा मी लालबाग सोडूनच दिलं तेव्हा मला असं वाटलं माझी मुलं इकडे आहेत तर मी लालबागला का जाऊ. माझं आर्यन गोविंद पथकाचं मला अजून नाव मोठं करायचं आहे. आणि आता नवीन काय निखिल आणि अविनाश गेले होते स्पेनला त्यावेळी असं वाटलं म्हणजे काहीतरी नवीन एक शिकायला भेटलं. आणि आता आपण हे 8 थर ते 7 थर लावतोय फेस्टिवलला ते असं वाटते आपण पुरा महाराष्ट्र जगा. तर आज बस फुल झाल्याने आपण सगळे ट्रेनने जातोय. तर आपल्यासोबत काय खेळाडू आहेत. तर तुला मी विचारू इच्छितो की आपण आता काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय आज. आणि नॉर्मल हंडीची प्रॅक्टिस आपण करत असतो पण याही थोडी आपण आधी प्रॅक्टिस चालू करून कॅटॅलोनिया स्टाईल चालू केलं. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता यावरती? एक्सपिरियन्स असं बोलायला गेलं तर पहिल्या दिवसापासून एकदम फुल फ्लॅचमध्ये आलेली पोरांमुळे काही कमी पडल्या पण पोरांनी लवकर आले असते तर आपल्या अजून चांगले थर लागले असतील. आणि आपली प्रॅक्टिस पण एकदम जोरात झाली आहे. म्हणजे असं बघायला गेलात तर एकदम फ्लॅचमध्ये झाली आहे प्रॅक्टिस. सो मला नाही असं वाटत की आपल्याला काही कमी पडेल आता आपण जिकडे जातो तिकडे. तर प्रॅक्टिस तर एकदम जोरात झाली आहे आणि आता बघूच आपला रिझल्ट आपल्याला भेटेल. आणि आता ही जर नवीन ट्राय करतो आपण ह्याच्यामध्ये तर तुला काय फायदा वाटतोय तुला म्हणजे असं ह्याच्यामध्ये? फायदा असं खूप आहे ह्याच्यामध्ये खूप स्ट्रेंथ आपल्याला भेटते. आपल्याला पेशन्स खूप ठेवावे लागतात त्या गोष्टीमध्ये. आपले थर आणि ह्याचे थर खूप वेगळे आहेत पण आपल्याला या थरांमध्ये असं शिकायला भेटते की पेशन्स हा सगळ्यात मोठा की आहे आपल्या थरांसाठी. तर पेशन्सच मी बोलेन काही वर्ड आपल्याला खूप फायदेमंद आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत आहे गणेश माळी, आपला जुना खेळाडू. तर गण्या तू खूप आधीपासून आपण बघितलं आहेस आर्यनचा प्रवास बघितलेला आहेस. म्हणजे एकदम कमी थर लावण्यापासून थोडं आपण पुढे आलो आणि आज जर आपण वेगळा प्रयत्न केला तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल याबद्दल? पहिली गोष्ट हे आपल्याकडे भारतामध्ये पहिल्यांदाच ही नवीन गोष्ट करतोय ते पण आपणच पहिल्यांदा करतोय त्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट आहे. आणि त्या पद्धतीने सगळी मुलांनी प्रॅक्टिस पण केली आहे. म्हणजे पोरांनी कुठेच कमी पडून दिली नाही की त्यांनी जसे आपले सर सांगतात निखिल सर आहे अविनाश सर आहे ते जसं सांगतात तसं पोरं वागत आहेत. आणि पहिली गोष्ट ह्या गेमसाठी म्हणजे खूप पेशन्स ठेवायला लागतं, शांतता लागते. म्हणजे खूप स्ट्रिक्टली त्यांना पण वागायला लागतंय. हे सगळं बघून म्हणजे खूप मस्त वाटत आहे. आणि हे नवीन काहीतरी बघून त्यामुळे अजून वाटतं की आपण एक तर हे जे आहे दहीहंडी ते आपण दहीहंडीच्या वेळेतच आपण प्रॅक्टिस करतो. हे आता नवीन झालं की आपण वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून पहिल्या तारखेपासूनच हे सगळं एक्सपिरियन्स करतो. म्हणजे आपल्या दहीहंडी प्रेमीसाठी जे बोलतात सुखाचे दिवस आहे ते आपण आता वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच करतो. त्यामुळे खूप आनंद वाटतोय, खूप मजा येते. आणि हे झाल्यावरती अजून एक आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे जगातला नंबर 1 DJ मार्टिन गॅरिक्स आणि अरिजित सिंग यांच्या गाण्यामध्ये आपण हे होतं फीचर होतं. तर मग त्याबद्दल तुझा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे घरी वगैरे सांगितल्यावरती काय प्रतिक्रिया काय आल्या? घरी सांगितलं घरच्यांचे पण रिएक्शन खूप चांगलं होतं की बोललो की आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटते म्हणजे खूप महत्त्वाची मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण की हे सगळं आपलं कधी येते आपलं काम बघतात लोकांपर्यंत आपलं पोहोचतोय म्हणजे आपली कुठेतरी मेहनत चांगली आली आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळे ऑपॉर्च्युनिटी देतात. त्यामुळे खूप चांगलं वाटतं. आणि पहिली गोष्ट आर्यनचा पार्ट आहे याचा खूप मला अभिमान वाटतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळे या लेवलचे आपण पार पाडतोय आपण या सगळ्या गोष्टी. त्यामुळे खूप बरं वाटतं. थँक्यू. आणि वेदू पण आहे इकडे. वेदू तर आपली जी शूटची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आपल्याला तर त्याचा एक्सपिरियन्स काय आहे? एवढी मोठी संधी आपल्याला मिळाली तर ती पार पाडण्यासाठी आता प्रॅक्टिस तर केलेली आहे, अजून प्रॅक्टिस करायची बाकी आहे तर आपण करू.
टाक ना तू काय गोळा इकडे तर आता आपण इथे पोहोचलेलो आहोत क्रॉस मैदान चर्चगेटला आणि आज आपला परफॉर्मन्स आहे. तर आपल्यासोबत आहे पांडुरंग जो खूप वर्ष आपल्याला खेळतोय दहीहंडी. तर आज आपण थोडा वेगळा परफॉर्मन्स करतो पांडुरंग, त्याबद्दल तुला काय वाटतंय? लहानपणापासून जी हंडी आपण बघितली होती तेव्हा कधी इमॅजिन नव्हतं केलेलं की अशा प्रकारची पण हंडी आपण खेळू शकतो. आज माझ्यासोबत माझ्या आयुष्यात जेवढी पण माझे मित्र आहेत, आर्यन्स आहे किंवा कुठलाही गोविंद आहे, त्यांच्यासाठी एक ड्रीम कम ट्रू आपण जे बोलतो तो मुवमेंट आहे. खरं तर आपण लहानपणी खूप ऐकलं स्पेनची पद्धत किंवा आपण हंडीची जी पद्धत बोलतो, आपण खूप पद्धती बघितल्या ऐकल्या, पण आज आपण एक वेगळ्या प्रकारे पद्धत ट्राय करतो आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की साता समुद्र पारची पद्धत जी आहे ती आपण आज इथे ट्राय करणार आहे. तर त्यासाठी खूप एक्साइटमेंट पण आहे. थोडीशी प्रॅक्टिस आपली झालेली आहे, थोडीशी नाही बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे. पोरांनी खूप मेहनत घेतली आहे. तर असं मला वाटतं की लागतील आपले थर आणि आपण एक नवीन इतिहासाचा भाग बनायला आपण पुढे जो बघतोय, आपण ट्राय जो करतोय, आपण नक्कीच भाग बनू इतिहासाचा. आणि त्यात मी पण एक असेल तर एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून, एक दहीहंडी ॲथलीट म्हणून मला पण खूप बरं वाटलं आहे. तर वी आर आर्यन्स, डू इट आर्यन्स, वी आर स्पार्टन्स. आणि दहीहंडीमध्ये तू खूप वेगवेगळ्या प्लेसेसला खेळलेला आहेस, लाईक दुरीमध्ये खेळला आहेस, चारमध्ये खेळला आहेस, पण आता ही जी संकल्पना आहे यामध्ये तुला पूर्ण सिंगलमध्ये असतं पूर्ण एकाला, तर तो एक एक्सपिरियन्स कसा होता त्यामध्ये? ॲक्च्युली आपण ज्या प्रकारे लहानपणापासून हंडी बघितली आणि आता आपण आज जो खेळ खेळतो आहे खूप फरक आहे. ॲक्च्युली आपल्याला असं वाटायचं की यांची पद्धत अशी आहे आणि आपली अशी आहे, पण आपण नेहमीच एक स्वतःसाठी एक स्पोर्ट्स पर्सन असं असतो की स्वतःला नेहमी एक अचिव्हमेंट बघत असतो, एक वेगवेगळ्या पद्धती ट्राय करत असतो. तर मी पण खूप प्लेसेसला गेलो आणि आज आपली ही जी टेक्निक आहे ती खूप वेगळी आहे, जिथे आपल्या समोर कोण नसतं. आपण जो आपल्या साईडला जेवढे उभे आहेत, 2चा पिलर आहे, 3चा पिलर आहे, 4चा पिलर आहे, जो पण आपण 2D 5D जो प्रकार आपण हा बघतोय त्यामध्ये सिंगल प्लेयर आहे. म्हणजे यात शिकण्याचं असं आहे की आपल्यासमोर 2 आहेत, 3 आहेत किंवा मी एकटा आहे, तर मला या पूर्ण सिच्युएशनमध्ये एकट्याला सांभाळायचं आहे किंवा मला दोघांना घेऊन सांभाळायचं आहे, तर दोघांना मला घेऊन सांभाळायचं आहे. तर हा एक टास्क आहे, हे नवीन शिकायला मिळालं. आपण जे म्हणतो स्पोर्ट्समॅनशिप किंवा एकमेकाला आपण जे वाईब्स येतो ना, पॉझिटिव्ह वाईब्स, ते काय असतं ते या ट्रायमध्ये शिकायला मिळालं. आणि एक म्हणजे थराची पद्धत आहे, म्हणजे आपण जी फास्टवाली जिकडे तुझे 15-20 सेकंद थर लावून जात आणि या ह्याच्यामध्ये तुला 2-3 मिनिट तुला उभं राहावं लागतं पूर्ण यामध्ये. हो, तर स्ट्रेंथ आणि याबद्दल तुला काय बोलायचं? तर ॲक्च्युली त्यामध्ये पण 2 गोष्टी शिकायला मिळाल्या. जेव्हा आपण फास्ट खेळायचो तेव्हा आपण टाईम नोट करायचो आणि तेव्हा प्रॅक्टिसमध्ये आपण असं जज स्वतःला करायचो की आपल्याला फास्ट जायचं आहे, वरती जायचं आहे, वेळेत जायचं आहे. पण आता ह्या गेममध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं, आपल्याला टाईम, आपण जो म्हणतो ना की टाईम इज इम्पॉर्टंट, टाईम इज अ व्हॅल्यू. टाईमची व्हॅल्यू आपल्याला कळली, कारण का एवढ्यात आपण जेवढे पेशन्स ठेवणार तेवढी ट्राय सक्सेसफुल जाणार, उतरणार. या टाईमला खरंच वेळ लागतो, जे आपण एवढे वर्ष करत आलो आहे आणि आपण आज जे करतो आहे त्यात खूप फरक आहे. पण मला वाटतं की ही ट्राय आपल्याला शिकवेल खरं वेळेचं महत्त्व काय, तर ह्या ट्राय करून आपल्याला शिकायला मिळेल आणि आम्ही शिकतोय. आणि आपण होपसो की आपल्याकडून पण लोक हे जे बघतील त्यांच्यामध्ये ही एक खेळाडू म्हणजे याकडे भावना ही पोचेल, तो पण ही वेळेचं महत्त्व काय असतं या ट्रायमध्ये आपण पुढे करू शकतो त्यांना आपण. आणि राहुल, मला तुला विचारायचं आहे, बघ तू 3 एक्के गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये होतास, 3 एक्केचा भाग होतास, ह्याही 4 एक्केचा होतास आणि तू पिलरमध्ये पण खेळतोयस. तर दोघांचे थोडे एक्सपिरियन्स थोडे वेगळे असतील की इकडे तुला एका ठिकाणी तुला थर लावून उतरवायचं आहे आणि इकडे तुला पूर्ण स्ट्रेंथ घेऊन उभं राहायचं, म्हणजे 2-3 मिनिट तुला उभं राहायचं. तर तो एक्सपिरियन्स तुझा कसा आहे पूर्ण? एक्सपिरियन्स बोलायचं झालं तर आता आपली जी भारताची स्टाईल आहे, म्हणजे थर लावायची जी स्टाईल आहे, ते आपण शिडी आणि म्हणजे बेस आणि मग त्याच्यावरती एक थर लावून शिडी लागून मग आम्ही वरती जातो, एक्के वगैरे जे काही असतील ते थर. आणि जी स्पेनची पद्धत आहे ती पूर्ण टॉप म्हणजे बॉटमपासून टॉपपर्यंत पूर्ण स्ट्रेंथ म्हणजे सिंगल एका पर्सनवरती असते, डिपेंड असते. तर म्हणजे त्या प्रत्येक प्लेअरची स्ट्रेंथ ही मजबूतच पाहिजे, म्हणजे त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचा ताळमेळच नको. म्हणजे टायमिंग पण एक सिंक झाला पाहिजे सर्वांचा वर येण्याचा आणि प्रॉपर म्हणजे थोडा त्याला टाईम काढायचाच आहे. म्हणजे आपल्याला थोडी आपल्यामध्ये थोडी एफर्ट्स तर खूप टाकायचेच आपल्या त्याच्यासाठी. काल मी एक ट्राय केलो, पण ती माझ्या आयुष्यातली एकदम मेमोरेबल ट्राय असेल. ती 3.5 मिनिटाची ट्राय केली, जी मी पहिल्यांदा केलो 1D 5ची. कारण एक म्हणजे 5 एक्के उभे असतात, ती ट्राय माझी मेमोरेबल ट्राय होती, म्हणजे कॅशलेस टाईपमध्ये जी होती ती. त्यामध्ये 3.5 मिनिटाची ती ट्राय झाली. खूप म्हणजे जास्तच त्या समजलं त्या लोकांची किती स्ट्रेंथ एकदम खतरनाक असेल आणि ते लोक किती नेक्स्ट लेवल खेळतात. तर आम्ही पण त्यांच्या पद्धतीने आता चांगल्या प्रकारे म्हणजे थर लावू आणि इथे उतरवू आणि आपल्या भारत देशाचं नाव वरच्या लेवलला पोहोचवू. ठीक आहे. आणि आता कसं आहे, तुम्ही दोघे प्रो पण खेळलेला आहात, तर प्रोमध्ये एकदम ते फास्ट असं करून आणि इकडे जरा एकदम तुम्हाला स्लो होऊन म्हणजे एक प्रकारे झालं की इकडेच थांबायचं. मग तुम्हाला काय वाटतं की ह्याचा आपल्याला पुढे काही फायदा होऊ शकतो का, म्हणजे स्ट्रेंथमध्ये किंवा ह्याच्यामध्ये असं काही फास्ट हे करण्यासाठी काय वाटतं तुम्हाला?
डेफिनेटली फायदा तर खूप होऊ शकतो. जर प्रत्येक प्लेअरने मनावरती घेतलं तर आर्यन्स आणि मग भारताचं नाव पण खूप वरच्या लेवलला जाऊ शकतं. जर आपण एक लेवल वाढवत गेलो तर त्या गोष्टीसाठी 1-1.5 वर्ष जाईल अजून. म्हणजे कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहिलं तर सर्व गोष्टी पॉसिबल होतील. आणि तू सरावाबद्दल आयडिया म्हणजे आपला सराव तर आता आपण ह्याला 19 जानेवारीला आपण फुल फ्लेज चालू केला, पण त्याच्या आधी पण तुमची प्रॅक्टिस चालू होती. म्हणजे निखिल तुम्हाला बोलवून घ्यायचा, संडे टू संडे आमची प्रॅक्टिस चालायची. संडे थर्सडे वगैरे अशी म्हणजे कधी ऑफ वगैरे असेल सर्वांना, कारण सर्वांचं कामाचं वगैरे असतं त्याच्यामुळे त्यांना ऑफ वगैरे असेल तर आम्ही प्रॅक्टिस करायचो. निखिलच्या घरी वगैरे आम्ही प्रॅक्टिस करत असायचो. मग ती पूर्ण वेळ याचीच असायची अशी स्पेन स्टाईलमध्ये कॅशलेस स्टाईलमध्ये असायची, म्हणजे भारतीय स्टाईलमध्ये प्रॅक्टिस नसायची. ठीक आहे, प्रॅक्टिस करत असायचो कंटिन्यू. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. तर आता आपल्यासोबत आहेत MRDGAचे कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ सर. सर, एक तर तुमचे खरं आभार. म्हणजे पूर्ण तर मुंबईला हे होईल, म्हणजे मुंबईला आधी क्रिकेट ह्याचं माहिती होतं, म्हणजे क्रिकेटचा जास्त जोर असतो मुंबईच्या ह्याच्यामध्ये, पण दहीहंडी अशी थोडी इकडनं म्हणजे याचं बोलतात ना काळा घोडा फेस्टिवल आहे तिकडनं थोडी लांब राहिली. पण MRDGAने यावेळी थोडं हे केलं आणि दहीहंडी इकडच्या ज्या लोकांना म्हणजे थोडे इकडे हाय प्रोफाईल लोक पण येतात किंवा बाहेरची लोक फॉरेनर्स पण असतात, तर त्यांना तो एक दहीहंडीचा प्रकार बघायला मिळेल. तर तुम्ही ही संधी म्हणजे उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि आता दहीहंडीसाठी तुम्ही सगळीकडे हे करताय, म्हणजे पुण्यामध्ये, सांगलीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या. काय माहिती आहे का, आता दहीहंडीला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने खेळाचा दर्जा दिला. आता खेळाचा दर्जा दिला म्हणजे काय की त्यांनी सांगितलं की तुम्ही आता वर्षभर खेळा. आता सांगितल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आहेच, परंतु आमच्या पण बरीच वर्ष आमच्या पण मनामध्ये होतात की आपण वर्षभर खेळलं पाहिजे इतर खेळांसारखंच दहीहंडी, परंतु ते त्यावेळेला तेवढंसं जुळून येत नव्हत्या काही गोष्टी. कारण आपला जो मराठी मुलगा आहे तो थोडासा मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. म्हणजे वर्षभर जरी त्यांचं दहीहंडी, गणपती, नवरात्र खेळत असतो त्याप्रमाणेपर्यंत त्याचं स्वतंत्र शाळा, अभ्यास, कॉलेज, संसार, घर संसार या सगळ्या गोष्टी असतात. आता ह्या सगळ्यातून बाहेर काढायचं मुलांना म्हटल्यानंतर आमच्याकडे पुढे मोठी चॅलेंज होती. परंतु ती चॅलेंज कशी पूर्णत्वाला आली ते तो कृष्ण परमात्मा जाणो. कारण आम्ही आमची इच्छा आणि ध्येय आणि हेतू एकदम स्वच्छ ठेवले, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपोआप घडून आल्या. आम्ही पूर्वी नेमके मोजके लोक होतो हे कार्य करणारे दहीहंडी समन्वय समिती, परंतु आमच्या ह्या कार्याला सगळ्यांनी हातभार लावला आणि आज आमच्या 5-7 जणांचे हात जे होते ते अशा अनंत हात झाले जातात. त्यामुळे सगळं आहे. आणि मी जे नेहमीच सांगतो की स्वच्छ हेतू असला ना की त्या सगळ्या गोष्टी तो परमात्मा आपल्या पूर्ण करायला आपल्याला मदत करत असतो. राहिला प्रश्न तू म्हणशील तर आता खेळाचा दर्जा दिल्यानंतर आता ही दहीहंडी फक्त मुंबईकरांची मक्तेदारी राहणार नाही, तर काय होणार तर ती जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा होणार आता यापुढे, आणि नंतर कदाचित इंटरनॅशनल लेवलला पण ही स्पर्धा खेळली जाईल. जसं आज तुम्ही स्वतः आर्यन्स म्हणा, जय म्हणा, या लोकांनी कॅटलन्सच्या पद्धतीने थर लावण्याची पद्धत चालू केलेली आहे. तर त्यांनाही ते तिकडे आवडत आहे. साता समुद्रपार स्पॅनिश लोकांचे मला फोन येत आहेत, व्हॉट्सअप येत आहेत की अरे तुम्ही इंडियामध्ये इथून गेल्यानंतर, पण ती ही आमच्या MRDGAचीच मेन भूमिका आहे की इथून आपल्या मुलांना सगळ्यांना घेऊन जाऊन तिथे दाखवणं. आणि MRDGAच्या पाठीमागे सगळे असणारे मातब्बर, सगळे राजकारणी लोक ज्यांनी ह्या दहीहंडीला असं हवेत असं उचलून ठेवलेलं आहे, तळहातावर जपलेलं आहे, तर त्या सगळ्यांचेही आभार. आणि त्या सगळ्यांची ह्याच्यामागे फार मोठी भूमिका आहे, कारण त्याशिवाय ती शक्य होत नाही. कारण साता समुद्रपार गेल्या वर्षी आपण 70 जणांना घेऊन गेलो, तर ती गोष्ट इतकी सोपी नाही आहे. परंतु हे सगळे दिग्गज आणि दहीहंडीसाठी कार्यरत सगळे आहेत राजकारणी मंडळी, त्यांचे सततचे आभार आहेत. कारण ते ह्या सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या मागे, खेळाडूंच्या मागे हे उभे आहेत, त्यामुळे सगळं शक्य होतं. आणि समिती तर खूपच मेहनत घेते, पण खेळाडू म्हणून म्हणजे आम्ही सगळे खेळाडू म्हणून काही केलं पाहिजे म्हणजे दहीहंडीचं अजून जास्त होईल अशी तुमची अपेक्षा काय आहे खेळाडूंकडनं? अपेक्षा हीच आहे म्हटलं ना की आत्ता की तुम्ही वर्षभर खेळत राहणं आणि त्यासाठी तुम्ही तयार असणं हीच मोठी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही कधीही याचा आता जेव्हा आपण इथे कलाघोडाला आपण जेव्हा ठरलं की इथे यायचं आहे आपल्याला, तर आमच्या पुढे प्रश्न होता कुठली टीम खेळणार, तर अविनाश आणि निखिलनी पटकन म्हटलं सर आम्ही खेळणार. पण तो जो आहे ना तो उत्साह आहे किंवा ती चॅलेंज आहे किंवा ती तयारी आहे, मनाची म्हणा, शरीराची तयारी आहे, ती तुमच्या सगळ्या खेळाडूंकडून यायला पाहिजे. आता आज अविनाश आणि निखिल यावर्षी आमच्याबरोबर स्पेनला होते, त्याने तिकडे पाहिलं, तेही तिकडे भारावून गेलं. तिकडे एवढ्या हायटेक लेवलला तो गोविंदा खेळला जातो, विमन पिरामिड, कॅटलन्स किंवा कॅसलस म्हणा. तर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी काहीतरी ठरवलं होतं जे तुमच्या आता आज माध्यमातून ते लोकांना पण दिसेल की तिथे केवळ ते असं फिरायला गेले नव्हते किंवा खरोखर ते एक अभ्यास दौरा होता तो, आणि त्यातून ते शिकले आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन ते आज कॅटलन्स पद्धतीने थर लावणार आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आज आपल्याला इकडे काय बघायला मिळेल म्हणजे असं सगळं आहे ना
म्हणजे असं दहीहंडीच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं की अजून इकडे दहीहंडीच्या हिशोबाने असं बघा, लक्षात घ्या की हा जो कला घोडा फेस्टिवल आहे, कला आणि सांस्कृतिक महोत्सव आहे हा यांनाही यावर्षी 25 वर्ष झाली. आमच्या MRDJच्या सगळे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते यांची सगळ्यांची फार वर्षापासून इच्छा होती की इथेही आपल्याला स्थान मिळायला पाहिजे, कारण ही पण एक कला आहे. ह्युमन पिरामिड ही फार मोठी कला आहे. याच्यामध्ये सगळं तुमचं कनेक्टिंग आहे, तुमचं फिजिकल आहे, तुमचं फिजिक्स आहे, म्हणजे फिजिक्स एकमेकांची आहे, तुमची तयारी आहे, त्यामध्ये स्पोर्ट आहे. तर तोही इथे आपण कलात्मक दृष्टीने आपण दाखवणार आहोत. आता उदाहरणार्थ आज आपण प्रेझेंटेशन करताना आपला एक पहिला परफॉर्मन्स आहे जो आपल्या महाराष्ट्राचा संस्कृती दहीहंडी, त्याच्यावर तो एक डान्स परफॉर्मन्स आहे. मग तुम्ही स्वतः इथे 6 ताराचा पहिला आपला मानवी थरावर जो आपण भारतीय पद्धतीने लावणार आहोत, नंतर कॅटलन्सच्या पद्धतीने लावू. हे सगळं स्विच करताना, स्विच ऑन स्विच ऑफ करताना ती तुम्हाला तुमची पण कसरत असणार आहे की आता भारतीय पद्धतीने किंवा आता कॅटलन्स पद्धतीने. पण ती एक कला आहे की तुम्हाला एकाच वेळी तुम्ही वेगवेगळे फॉर्म्स तुम्ही तिकडे सादर करणार आहे आणि लोकांना ते पाहण्यासाठी त्यांच्यासाठी पण परवणीत असणार आहे की अरे हे तर आता भारताप्रमाणे कॅटलन्सप्रमाणे स्पेनप्रमाणे पण लावत आहेत. तर तेही कुठेतरी ओव्हरऑल बघण्याचा दृष्टिकोन जो आहे दहीहंडीकडे लोकांचा, महाराष्ट्राच्या मुंबईच्या लोकांचा बदलणार आहे आता यापुढे. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे कार्य करताय, पूर्ण समितीचे कार्य करताय आणि पूर्ण राज्यभर दहीहंडीला हे करण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल तुमचे खरंच आभार आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या समितीचे सर आहेत उपेंद्र लिंबाचिया, त्यांचा मुलगा आहे. तो म्हणजे बसं बघायला गेलं ना की आर्यनचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे तो राहतो शिवशाही गोविंद पथकाच्या इकडे, पण त्या मनामध्ये पूर्ण आर्यन्स भरलेलं आहे. ह्यावेळी ते आपल्याला कळलं, यावेळी त्याने हंडीला पण आपल्याकडे हजेरी लावली आणि सरावला पण यायचा तो, आणि आज पण तो आवर्जून इकडे आलेला आहे. तर मला सांग, तुला कसं वाटतंय का सगळं याच्यामध्ये? खूप छान वाटतं. जे आर्यनचा जे बेस्ट मिळून ते जे खुशी होते ना, ते सांगू नाही शकत एक वर्ड्समध्ये. ते अलगच खुशी होते. आणि मला असं कळलं की प्रो गोविंदला तू म्हणजे आलेलाच होता, आम्हाला सपोर्ट करायला आलेलास, आणि जेव्हा आपलं डिफीट झालं तेव्हा तू खूप रडत होतास. तर ते सगळ्यांना खूप हे आलं. तर त्याबद्दल तुला काय हे होतं? म्हणजे असं आता स्पोर्ट्स आहे, ते रडायला असायला ते ठीक आहे. आता नाही, नंतर जिंकणार. लास्ट टाइम आपण जिंकलो होतो, 3rd आलो होतो, आणि नंतर 1st येणार. या वेळीनंतर आपण जिंकणार पण. आणि तुला म्हणजे आर्यन्स आवडायचं कसं? म्हणजे तू राहतोस इकडे बोरिवलीला, तिकडे जवळच खूप मोठी मोठी पथकं आहेत एकदम याच्यामध्ये, पण तिकडनं तू आर्यन्सला कसं हे करायला लागलास? मी पहिल्यांदा आर्यन्सला 2023ला प्रो गोविंदाने बघितलं होतं. ते बघितल्यानंतर दुसऱ्याकडे जायचं ते खूप हार्ड होतं माझ्याकडे. आणि ते जोगेश्वरी पहिल्यापासून खूप आवडायचं. मी पहिला जय जवान बघितलो. मला शिवशाही मी नाही लागत तितकं, पण जेव्हा मी आर्यनला बघितलं, निखिल सरला बघितलं, अविश सरला, ते खुशी मिळाली. नंतर असं वाटलं की त्यांच्याकडे जावं, त्यामुळे मी तुमच्याकडे. सो थँक्यू आमच्या सगळ्या आर्यन्सकडे. थँक्यू, तू आर्यन्स आर्मीचा पार्टच आहेस आणि त्याबद्दल असंच हे करत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. भले तू बोरिवलीला असशील, कधी कधी प्रॅक्टिस बघायला ये, जेव्हा जमेल तेव्हा इकडे सपोर्ट करायला ये, पण आम्हाला असं सपोर्ट करत राहा. नाही, आता प्रॅक्टिसमध्ये जायला येणार. वा, हे तर खूपच चांगलं आहे. ठीक आहे, थँक्यू. चला बाबू, चला बाबू. चला, व्हेरी गुड. हळू. त्यांना हंडी दिसून जरा मागे मीडिया. आता द्या पहिले. ठीक आहे, पहिला परफॉर्मन्स झाला. रेडी खेळायची, पॅनिक होऊ नका. ताण मी लागला कोणाला? नाही लागली आहे. झालं सगळं. सेकंड परफॉर्मन्सला
कोणाला जीन्स फोल्ड पाहिजे आहे, कोणाला टाईट पाहिजे आहे, कोणाला लूज पाहिजे आहे. चेक केला ना सगळ्यांनी जीन्स घालून. घर कुठे लावायचं हां घर कुठे लावायचं तुला दाखवतो तिथे सर्कल काय गणपती बाप्पा मोरया. वाले की जय. बोल 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 बजरंग बली की जय. जय. गड्या वन्स मोर. काय जोश आहे की नाही अंगामध्ये? आवाज जरा कमी वाटतोय. इथून आवाज नहीं आता. आज कैसे खेलना है मैं नहीं बताऊंगा तुम्हें. 30 मिनट तुम्हारे पास. कैसे खेलना है मैं नहीं बताऊंगा, तुम बताओ. पूरे जोश से खेलना है. 30 मिनट. ठीक आहे चालेल चालेल. Marching for the performance of this evening. Let us present the Indian athletes with MRTGA at Kalagoda Art Festival. Ladies and gentlemen, please put your hands together for this lovely performance. For the first performance of the day. First performance of the day will be 6 layers of human tower. In Indian style, 6 layers of human pyramid. The cry of Lord Krishna really brings the enthusiasm and energy to perform all over the day during the occasion. By giving us the opportunity
perform here today at this prestigious event of Kalagoda Art Festival. The first performance of the day by Aryan Dayandi athletes, 6 years in Indian style. Ladies and gentlemen, please put your hands together for this wonderful performance of Aryan Dayandi athletes. It really looks easy, but it takes lots of courage, lots of practice, technique, and also the energy. You can see the stability of these Govindas while they climb up. You can see the level of concentration, and it's really wonderful watching them. Throwing the flag of MRDJ, balancing at the top, right up to the 20 feet, 25 feet. It's lovely to watch. Indian style, 6 years by Aryan Dayandi athletes. In recent past, on the occasion of Dayandi, this was the group they have performed for the 9 levels on the streets of Mumbai, showcasing their energy and art. And today, we are very proud to perform here in Kalagoda Art Festival. We are really thankful to Kalagoda Art Today, MRDJ. This is the third performance of the day, where the Aryan Dayandi athletes will be performing 5-6 with the traditional music of Catalonia, Spain. And the 5-6 will be performed in India by the Indian team for the first time in the history of Dayandi and at Kalagoda Art Festival. It is really a proud moment for everyone witnessing here. You can see the technique, the way the players climb up, building up the human pyramid. Already they have gone up to the 4th level, in Catalan style, in Spanish style. This is exactly the way the Catalans perform in Spain, and it has been performed today at Kalagoda Art Festival by Team Aryan Dayandi athletes from Jogeshwari. This is the first time in the history of Dayandi at Kalagoda Art Festival where the Indian team is performing in Catalan style and Spanish style. So ladies and gentlemen, please put your hands together for this wonderful performance by Aryan Dayandi athletes. Wonderful performance. They have completed the 6 levels. That is 5-6 in Spanish style. Today, the Aryan Dayandi athletes has proven themselves by performing in style of Catalan and Spanish styles. And they have shown that India is nowhere behind. We can also perform. एक नंबर यार, शाबाश. Ladies and gentlemen, please put your hands together for this wonderful performance. शाबाश. Dayandi athletes from शाबाश. Congratulations, Aryan Dayandi athletes, for this wonderful performance. For the 7 levels, Indian style, Govinda
are ready for the last performance of the day. The Aryan Sai and the athletes is the group where they have performed for the 9 levels during the time of Dahiyandi festival, and it was a great achievement for them. You can see the technique, the ease and the stability. The way Aryans are performing here, it's really a mesmerizing performance by Aryan Dahiyandi athletes. In association with MRDGA, we have 7 levels. Ladies and gentlemen, please put your hands together for this wonderful performance. You can see the 3 players climbing on each other and the single levels. Bola Ganpati Bappa! Moria! It is really a very much proud moment for MRDA and the entire team of Aryan Dahiyandi athletes to showcase their talent in this prestigious Kalagoda Art Festival. We are really thankful. Ladies and gentlemen, this was the last performance of the day. Please put your hands together for Aryan Dahiyandi Govinda athletes and Maharashtra Rajya Dahiyandi Govinda Association. We are very much thankful to Kalagoda Art Festival organization for giving us the opportunity to showcase our talent and to bring this event. Vachkaya show. 3 cheers. Put your hands together everyone for this successful wonderful event. Ladies and gentlemen, clap louder for the lovely team from MRDGA, the Maharashtra Rajya Dahiyandi Govinda Association. And for that, I would like to thank Balaji. थोडेसे मागे हो मित्रांनो, थोडेसे मी इथे केलेलं आहे. मागे बोल नका रे. फक्त थोडेसे खाली सुरुवातीचे थोडे बसा. ढकलाढकली करू नका. तुम्ही लोकांनी आज जे इथे जे काही केलेलं आहे ना, त्यासाठी तुम्ही सगळ्यांना मी छातीठोकपणे सांगू शकतो की आम्ही इथल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या मुलांना जे स्पेनला घेऊन गेलो ते आमचं सार्थकी लागलेलं आहे. म्हणजे आम्ही आज छातीठोकपणे जे आपले राजकारणी आपल्या दहीहंडीचे पाठीराखे आहेत त्यांना छातीठोकपणे सांगू शकतो की आम्ही मुलं घडवतोय आणि हा महाराष्ट्राचा दहीहंडी सण जो आहे आम्ही कुठल्या उंचीला घेऊन जातो. तुमचे खरोखर सदस्य आभार. जो परफॉर्मन्स दिला त्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे. एवढा सुंदर परफॉर्मन्स दिला आणि एवढ्या कमी वेळामध्ये, आणि त्याहीपेक्षा मग तुमच्या लीडर अविनाश आणि निखिल यांना मी त्यांच्या पाठीवर कौतुकाची धाप मारेन. कारण जेव्हा आम्ही अनाऊन्स केला की हा कालाघोडा फेस्टिवलमध्ये आपल्याला खेळायचा आहे तर पहिले स्वतःहून व्हॉलेंटियर करून आले तर आर्यन गोविंदा. त्यासाठी तुम्हाला आणि तुम्ही असेच खेळत राहा. मी अजून पण आता 2-4 टीम्स इथे जे आलेत बघायला, जे दीर्घा भागातून वगैरे आले, त्यांना पण सांगितलं की तुम्ही आता ह्या पद्धतीने चालू करा. आपण ह्या पद्धतीने स्पर्धा चालू करणार महाराष्ट्रामध्ये की कॅटलेन्स पद्धतीने पण स्पर्धा होईल. आणि तुम्हाला सांगतो तुमचं नाव हे अगदी स्पॅनिश पर्यंत गेलेलं आहे. त्या लोकांनी फक्त आम्हाला एवढंच चिडवलं की तुम्ही रेड कलर का घेतलात, कारण रेड कलर हा विला फ्रांकाचा कॉम्पिटिटर्स आहे, गोला विला. पण ते म्हणत नाही. आम्ही म्हटलं हरकत नाही, तो अगोदर आमचं ठरलं होतं आणि आमचा MRDGचा लोगो पण रेड आहे म्हणून तो रेड घेतलाय. आज त्यांनी आपली लिंक वगैरे घेऊन ते तिकडे बघतायत. ते म्हणत होते टोनी जो आहे ज्यांनी 10 तारखेचा विश्वविक्रम केला, तो म्हणतो मला जर तिकीट तुझ्या कामामध्ये नसतं तर मी तिकीट काढून इथे आलो तुमचा परफॉर्मन्स. भारावलेलं आहे. तेव्हा त्यांची संस्कृती आपण घेतो ना, तर त्याला
लोकांना एवढा आनंद वाटला की त्यांनी काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचवलंय. म्हणजे आपल्याकडे टोनी आहे, मिकेल आहे, अर्नेस्ट आहे, ते पण इथे भारतामध्ये येत असं त्यांनाही वाटतंय की त्यांनी त्यांचा गोविंदा इथपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याचं सगळ्यांचं श्रेय हे तुमच्यासारख्या टीमला जातं. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. असेच कळत राहा, तुम्ही आमच्याबरोबर आहात की आम्ही तुमच्याबरोबर सगळे आहोतच. कधी पण कुठली काही गोष्ट लागली सांगा. आता आपण कालच परवा डेव्हिड बाळासरांनी इन्शुरन्स वाल्याला जाऊन भेटले का, तर तुमच्यासाठी वर्षभर खेळणार तर वर्षभर आम्हाला इन्शुरन्स लागणार, तेही आपण केलेलं आहे. त्याने चांगला आपल्याला शब्द दिलेला आहे की आपण वर्षभरासाठी पण या मुलांसाठी आपण इन्शुरन्स काढू. ओके, तर खूप खूप सगळ्यांचे मनापासून आभार. निखिल, अविनाश खूप सुंदर खेळला. खरोखर माझ्याकडे शब्द नाही, परत एकदा सांगतो, खूप सुंदर. वाघप्रचार वापरलं, डोळ्याचे पारणं फिरणं म्हणजे काय असं ते बघायला जर कळलं की तिथे असं वाटतं की आम्ही स्पेनलाच उभे आहोत, कॅनडाला तिकडेच उभे आहोत. खरोखर सुंदर सुंदर. अभिषेक, प्लीज ॲड समथिंग. मी सगळ्या आर्यसला छाती टोकून सांगतो की मला अभिमान आहे, मी तुम्हाला कुठेतरी जाऊन लीड करतोय. निखिल आणि मी दोघं जण तुम्हाला लीड करतोय, पण आज आपण जे निखिलने आणि पण जे करून दाखवलंय, तुम्ही आम्हाला चान्स दिला त्याबद्दल तुमचा थँक्यू आणि पूर्ण आर्यसला थँक्यू. आम्ही त्या दिवशी तुमच्या इथे आलो होतो आणि तुम्हाला सांगितलेलं आहे, इट इज अ कालाघोडा आर्ट फेस्टिवल, इट इज अ फिनॉमिनन वेअर दी आर्ट अँड कल्चर इज मिक्स टुगेदर. आणि आज अशा ठिकाणी तुम्ही आज येऊन एक कॅटलन स्टाईलमध्ये म्हणा, इंडियन स्टाईलमध्ये ह्या क्रॉस मैदानामध्ये येऊन तिकडे परफॉर्म करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी आमच्या MRDGच्या संपूर्ण टीमच्या वतीनं तुमचं इथे अभिनंदन करतो. आणि आज तुम्ही प्रूव्ह केलात की ज्या वेळेला म्हटलं जायचं हा गोविंदा एक फालतू आहे, हा गोविंदा काही नाही आहे, हा रस्त्यावरचा खेळणार आहे, पण आज तुम्ही इकडे परफॉर्म करून म्हणजे सिद्ध केलंय की हा गोविंदा फालतू नाही, तर हा इंटरनॅशनल लेवलचा परफॉर्मन्स आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे केलेलं आहे. सो देर बी अ कॉम्पिटिटर्स इन कमिंग सीझन, सो बी रेडी फॉर दॅट अँड ऑल द व्हेरी. युअर मोटिवेशन टू एव्हरीबडी प्लीज. Presented by none other than मला जास्त अभिमान आहे की माझी ही टीम जोगेश्वरी began her आपली dance कडक चांगली at the age of अविनाश 4 खरंच थँक्यू. to Chennai into पुढे येऊन जे तुम्ही पहिलं सांगितलं की आम्ही परफॉर्म करणार आहे त्यासाठी रिअली रिअली थँक्यू. MRDG कडून तुम्हाला सगळ्यांना खूप 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 अभिनंदन. जोगेश्वरी माता की जय. and Srimati Srimay very Kulkarni आज गीताला पण मिस करते मी. बाय द वे खरंच सांगायचं तर खरंच म्हणजे स्पेनला गेलेल्याचं आणि म्हणजे विला फ्रांका या टीमला आम्ही सपोर्ट करत होतो आणि तिथे जाऊन जे आम्ही शिकलो त्याचं खरोखर उदाहरण आर्यन्स आहे. आणि निखिल आणि अभि यांनी खरंच आज दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या गोविंदाला महाराष्ट्राचे थर तर बघायला मिळतातच, पण जर कॅस्ट्रस कॅटलोनिया हे जे थर बघायचे असतील तर आता पण आम्ही पण दाखवू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. MRDGची टीम आणि आर्यन्स तुम्हाला सगळ्यांना खरंच थँक्यू, कारण की MRDGची टीमला तुम्ही आज तुम्हाला सपोर्ट केला ते तुम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि इथे कालाघोडाचा हा जो एवढा मोठा फेस्टिवल आहे, आर्ट फेस्टिवल, त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची जी वृत्ती प्रत्येकाची असते आणि दाखवण्याची असते ते तुम्ही करून दाखवलं, त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक आपल्यामध्ये अलिबागची टीम आहे. गेल्या वर्षी त्यांनी डोम मध्ये प्रो गोविंदा सीझन 3 साठी खेळले होते, परंतु काही क्षणांनी पडले होते. कृणाल गोरले ऑल द वे अलिबाग वरून आलेला आहे आपल्यासाठी. बोल बोल, हरकत नाही, बोल, चांगला बोल, बोल ना, बोल काहीतरी बोल. आता आपण ऐका जिल्हास्तरीय बांधणी करतोय. आता कसं होणार, आपली जी दहीहंडी जी आहे प्रो होतो आपला प्रो, ठीक आहे, परंतु आता कसं होणार जिल्हास्तरीय प्रत्येक जिल्ह्यामधून टॉप टीम येणार आणि मग तो संघर्ष होणार, ती स्पर्धा होणार राज्यस्तरीय. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सतत खेळत राहा, एवढे आमचं फक्त मला मनापासून सांगतो. प्रार्थना की खेळत राहा. प्रार्थना का की ती आतून येते म्हणून. आणि आता असं हात जोडून पण सांगितलं, पण तुम्ही खेळत राहा. जसं क्रिकेट खेळता, बाकी सगळ्या गोष्टी खेळता ना, गोविंदा खेळला पाहिजे.
अजून कोण? विनायक प्लीज बोल ना. विनायक, अरे कुणाल सर बोलतात. विनायक तू बोल. चला विनायक आपला जपाची देवी बांदेकरांचं विनायक. येस. नमस्कार. आर्यस गोविंद पथक यांनी जे आपल्या दहीहंडीचं जे आपलं मूळ जे आपलं गाभा आहे तो कायम ठेवत त्यांनी स्पेनची जी आमची विला फ्रँका टीम आहे त्यांच्या जो आमचा जो दौरा होता त्यात येऊन निखिल अवी हे तर होतेच आमच्यावर. त्यांनी शिकून त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवलं आणि हा पुढच्या सगळ्या टीमला ज्या मुंबईच्या टीम आहेत किंवा महाराष्ट्राच्या जेवढे संघ आहेत त्यांना हे एक आदर्श आहे की आम्ही पण हे करू शकतो. कुठेतरी आता एक वेगळा बदल आपल्याला सगळ्या ह्या थरामध्ये दिसू शकतो किंवा ह्या ज्या येणार जे आपलं दहीहंडीचं वर्ष आहे ह्यावेळेला ह्या पद्धतीने देखील थर लावले जातील आणि हंडी फोडली जाईल. त्याबद्दल तुमच्या सर्वांची एकदा पुन्हा एकदा मनपूर्वक होतो आणि सगळ्यांना एकदा म्हणून 1 2 3 घेऊन अजून एक आपला गिरगाव करून आपला एक मित्र आलेला आहे. गिरगाव खोताची वाडीचा प्लेअर आहे. तोही पूर्ण या MRDJ किंवा दहीहंडी समन्वय समितीला फॉलो करत असतो. त्याला तुला काय वाटलं आज बघून इथे? खूप छान वाटलं. त्यांच्याशी बोल. आवर्जून मी बघायला आलो. ऍक्च्युली इव्हेंट होता आपला तेव्हा गोविंदाच्या दिवशी आपण बघून गेल्या रविवारी मिस झालं पण यावर्षी तुम्ही येत होता म्हणून खास आवर्जून आलो मी बघायला. खूप छान झालं. गुड लक. थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांचे एक फोटो होऊन जाऊ दे तसा. शेवटचा त्याला जेवढे म्हणून तेवढे थँक्स कमी पडतील. कारण का आता जो काही देखावा आपण आम्ही तर दहीहंडीवालेच आहोत पण जे दहीहंडीवाले नाहीत ते लोक सुद्धा आपोआपच याच्यामध्ये जेवढे गुंतले होते की मी पाठीमागे मग मध्ये जरी वळून बघितलं तर पुढच्यावरचे लोक जरा उठून मागे बघून म्हणजे वळून बघत होते आपले घर बघत होते. काही लोकांना माहिती आहे तर काही लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नाही नेमकी दहीहंडी काय की आज आपण चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडली. खरं म्हणजे एक्क्यावरती एक्के चढणे आता सोपा वाटायला लागलाय पण हे थरावरती जे पालीसारखे सरपटत जायचं आहे हे अजिबात सोपे नाही. माझ्या लक्षात येते ते थोडे बारकावे आहेत ते पण थोड्याशा प्रॅक्टिसमधून ते पण सुटून जातील. आणि उद्या जर टेनिस लोक यायचे तिकडे लोक येणार आहेत त्यावेळेला तुमची मदत होईल. त्यांच्यासमोर तुम्हाला लढवूया त्यावेळेला त्यांनाही वाटेल की चला आमच्या डोक्यात जातं त्यांच्या म्हणजे असू दे त्यांच्या डोक्यात पण आपण मित्र आहोत. आपण एकमेकाचे भाऊबंद आहोत कारण ते पण किल्ले बनवतात तर आपण पण खरं रचना करतो. दोघांचं काम एकच आहे म्हणून आणि आपण भाऊबंद आहोत. आणि त्यांच्या इकडे जेव्हा आपल्याला बघतो ना आपल्याला क्रिकेटरपेक्षा जास्त मान आपल्याला तिकडे मिळतो. हे यांनी अनुभव घेतला असेल. कदाचित सचिनला जो काय मान मिळतो तो आपल्या इकडे जास्त मिळतो. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला समजेल चला सचिनपेक्षा आम्हाला लोक असू दे. तुम्ही वर्षभर खेळत राहा काय करत राहायला सांगितलंय. आम्ही प्रयत्न का करतोय पुढचे वर्षभर प्रॅक्टिस करा. वर्षभर इन्शुरन्स व्हावा म्हणून जी काय पद्धती चालल्या आहेत हे खरं म्हणजे गेल्या वर्षापासून 2 वर्ष आधीपासून 2 महिने इन्शुरन्स व्हावा असा आम्ही विचार त्यांच्यासमोर मांडला होता. कितीतरी मिटिंग झाल्या 10-12 मिटिंगी झाल्या या विषयातल्या 2 महिने होण्यासाठी. पण आता त्याच्यापेक्षा एवढा मोठा फॉर्म आम्ही एवढा टाकला त्यांच्याकडे की वर्षानुवर्ष म्हणजे वर्षभर इन्शुरन्स चालू राहायला पाहिजे. हे कोणामुळे हे तुमच्या सगळ्यांमुळे सगळे गोविंदा जे काय दाखवत आहेत ते बघून त्याच्यावरती थोडाफार विचार तुमचा आणि आमचा होतो आणि ते पुढचे प्रयत्न करा. आज हे पण प्रयत्न काळाघोडामध्ये येणे अजिबात सोपी गोष्ट नव्हती. आपल्याला इकडे सेटलमेंटच्या वेळेला एक चहा सुद्धा देणार नाही असा सेटल झालेला होता. पण आम्ही म्हटलं काहीच चालेल फक्त आम्हाला एंट्री द्या म्हणून आपल्याला मधली एंट्री नाही दिली आपल्याला पहिली दिली कारण का आपण त्याच्यात मोडत नाहीत. त्यांचे प्रोग्राम पहिल्यांदा फिक्स झालेले होते त्याच्यानंतर आपण गेलो आणि विनंती काय जबरदस्तीच इथं असली की काय विनंती नसते त्यामुळे जबरदस्ती आपण याच्यात घुसलो. ते आज त्यांना आपण दाखवून दिलं आहे की हे जबरदस्ती केली हे विनंती केली वगैरे हे बाजूला ठेवा. यांना आम्ही कुठेतरी म्हणजे चुकलोय की काय असं त्यांना वाटेल आणि पुढच्या वेळेला मधल्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठेतरी चांगला चान्स मिळावा यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. असेच प्रयत्न करूया. सांगितल्याप्रमाणे वेगळे कॉम्पिटिटर तयार होते. कदाचित मी माझ्या मंडळाला पण विचारलं की व्हायला आपण पण होऊ शकते पुढे आणि प्रत्येकाने करावा का करू नये. जगामध्ये जे काय चाललं आहे टाईट पॅन्ट आल्या तर टाईट पॅन्ट वापरतो लूज
म्हणजे तिकडचे स्टाईल इकडचं ते तिकडचे हे आपण इकडे काय घेऊ नये घेणारच आपण जे चांगलं आहे ते घेतो. असं भरपूर बोललो. सगळ्यांना थँक्स नको नुसता अभिनंदन सुद्धा आणि कौतुक सुद्धा भरपूर. असे चांगले राहिले स्नॅक्स तुम्हाला जोडेल आहे. थोडं शॉर्ट असेल थोडी क्वांटिटी पण जे आहे ते सगळं तुम्हालाच पाठवणार. तुमची संख्या जास्त आहे. बस आता मजा करा, फोटो वगैरे काढा. फोटो घ्या.